काय यांनी कुंडी फोडली ना, कुंडी फोडून दिली दुसरी. मी बाहेर आले नाही तर हे कुठे आलं आणि कुठं लपलंय, कुणी पाहू नये म्हणून कुत्र्याने. आत्ता येऊन दूध पिलं आणि माझ्यासोबत बाहेर खेळा. आमचा बछडा. हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक ऋषी शिलक. चला, सोमवारचा दिवस उजडलेला आहे आणि सकाळी आभाळ होतं. आता ते थोडंसं ऊन पडलेलं आहे, पण ते आभाळामधलंच आहे. तर थोडं म्हणजे एवढं सूर्यप्रकाश जो आहे तो थोडासा आभाळामधलाच आहे. चला आता मी हे करते. इकडं मी आता इथे मस्त याच्यातलं पूर्ण अशा काड्या काढून घेतलेल्या आहेत. काय होतं ते असं दातामध्ये गुंतलं ना तर ते लवकर निघत नाही. त्याच्यामुळे म्हटलं हे काड्या काढून घ्यावा. काहीतरी पानं शिल्लक आहे. आणि मूग डाळ भिजत घातलेली आहे. इकडं लसूण सोलून घेतलेला आहे आणि यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे. आणि ते करून इकडं मीठ आहे आणि हात फोडणी द्यायला तेल. चला, भाजी करता करता गप्पा मारते काहीतरी एखादा विषय की 2026मध्ये अर्थात वॉइस ओव्हर देते. आणि चला, नवीन वर्ष येऊ राहिलेलं आहे. आता नोव्हेंबर आणि डिसेंबर येईलच आता, म्हणजे जवळजवळ आता वेधच लागलेले आहे. तर 2026मध्ये काय करायचं. 2026मध्ये ह्या ज्या मी काही 18 गोष्टी आहेत, या 18 गोष्टी आपण आता वेळीच टाकून दिल्या पाहिजेत. तर त्याविषयी थोडंसं बोलणार आहे. तर चला, मी भाजी करते आणि तुमच्याशी असंच वॉइस ओव्हर देऊन बोलते. मेथीची भाजी ही मी खूप वेळा सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता मग ते असं पण तुम्ही बघू शकता, म्हणजे 2 गोष्टी पण बघू शकतात. मेथीची भाजी मी कशी करते ते, आणि त्याचबरोबर या गोष्टी पण मी तुम्हाला सांगते. उड्या मारीत गेलो होतो फिरायला. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खूप वेगळी आणि फार महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. आपण सगळे 2026कडे धाव घेणार आहे, पण एक गोष्ट लक्षात येते का, आपण जितका वेळ पुढचं वर्ष चांगलं जाऊ म्हणून प्रार्थना करतो, तितकाच वेळ आपल्याच घरात, मनात आणि मोबाईलमध्ये जमलेल्या अनावश्यक गोष्टी आपल्याला मागे ओढत असतात. कधी असं वाटतं ना, जीवन हलकं झालं पाहिजे, मन शांत झालं पाहिजे, घरातला गोंधळ कमी झाला पाहिजे. तर आज मी सांगणार आहे 2026च्या आधी कोणत्या 18 गोष्टी काढून टाकल्यास तर खरं जीवन खरोखर हलकं होईल. चला तर मग करूया सुरुवात. चला, यातली पहिली गोष्ट म्हणजे वर्षभरात न घातलेले कपडे. आपण किती कपडे कपाटात ठेवलेले असतात, कधीतरी घालीन म्हणून, पण ते कधीच येतच नाही. मग असे कपडे फक्त जागा व्यापतात आणि मनातही गोंधळ ठेवतात. जे वापरत नाही ते दान केले पाहिजे किंवा बाजूला ठेवले पाहिजे. आता यातली दुसरी गोष्ट म्हणजे जुने मेकअप आणि क्रीम लोशन. हे आपल्या महिलांमध्येच असतं की नाही, म्हणजे त्या ज्या काही गोष्टी एक्सपायर झालेले प्रोडक्ट असतं ते ठेवून तरी काय फायदा असतो. आणि ह्यामुळे काय होतं, त्वचेलाही नुकसान होतं आणि शिवाय ते विनाकारण जागाही व्यापल्या जातात. यामुळे हे लगेच काढून टाकणं उत्तम असतं. तिसरी गोष्ट म्हणजे तुटलेले मोबाईल, इयरफोन, वायर हे कधीतरी दुरुस्त करीन म्हणून आपण ठेवलेले असतं कुठंतरी सामान म्हणून, पण ते असं होतं की ते कधीच दुरुस्त होत नाही. यामुळे काय होतं, घरामध्ये फक्त कचरा वाढला जातो. एक दिवस आपल्याला हे पण काढून टाकायचं आहे. आणि यामधलं चौथी गोष्ट आहे वापरात नसलेले केबल्स. चार्जरचा काळ संपला, फोन बदलला,
पण केबल्स अजून आहेत. ह्या गोष्टीसुद्धा फक्त धूळ खात पडलेल्या असतात. 5वी गोष्ट, न वाचणारी पुस्तकं. बघा, आता आपण खूप काही असे पुस्तकं घेऊन ठेवतो, पण असं असतं की ते उघडायचीच वेळ येत नाही. घेऊन तर ठेवतो, मग अशी पुस्तकं जी आहेत ती दुसऱ्याला द्यायला पाहिजे किंवा एखाद्या ग्रंथालयामध्ये दिलं तर तिथं अधिक उपयोग होईल ना. स्टुडंट वाचतील किंवा दुसरे ज्यांना वाचण्याची आवड आहे ते वाचतील. तर अशीसुद्धा पुस्तकं आपण काढून टाकली पाहिजे. आता यातली 6वी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला, ते म्हणजे जुन्या रिसिट्स किंवा बिल्स. आपला मेस किंवा किराणा किंवा काय इतर बिलं असती ती आपण काय करतो, वर्षानुवर्ष ठेवतो किंवा असे तारेमध्येच आपण त्यांना अडकवून ठेवतो. आणि मग त्याचं काय होतं, एक मोठा ढीग तयार होतो. ते तारेमध्ये किंवा घरामध्ये सुद्धा असे पडले जातात. मग हे काय करायचे, हे सर्व वर्षाच्या आतमध्ये हे काढून टाकले पाहिजेत. 7वी गोष्ट आहे, न वापरलेले चप्पल आणि शूज. पाय दुखणारी चप्पल आणि शूज. बघा, आपल्याला खूप आवड असते चप्पल शूजची आणि मग काय होतं की कधी ते चपला किंवा शूज आपल्या पायात येत नाही, मग ते चावले जातात आणि मग अशा वेळेस जखम होते किंवा चालताना त्रास होतो. मग आपण ते काही दिवस बाजूला ठेवून देतो आणि जुन्याच वापरायला लागतो. मग कधीतरी घालीन असा विचार करतो किंवा कधीतरी ह्या मोठ्या झाल्यानंतर आपण घालू. आणि मग खऱ्या आयुष्यात काय होतं, असे चप्पल आहे, शूज आहे, आपण कधी वापरतच नाही. अशामुळे काय होतं, ते चपलाचा जो स्टँड असतो तो भरगच्च भरला जातो आणि ते पाहूनही आपलं मन भरगच्च तर राहतं. पण हे कसं, आरोग्य आणि आरामाच्या फॅशनपुढं ही अटॅचमेंट काही बरोबर नाही वाटत. जे पाय दुखावतात, जे वापरले जात नाही, ते एकदा बाजूलाच टाकणं चांगलं आहे. यामुळं काय होतं, राखानाही व्यवस्थित रिकामा राहतो आणि खरंच यामुळे जी जागा आहे ती पण काय होते, व्यापली जात नाही. 8वी गोष्ट आहे, तुटकी निरुपयोगी वस्तू. घरात छोट्या छोट्या गोष्टी तुटलेल्या असतात, जसे कप, खेळणी, शोपीस. हे पण आपण बाजूला ठेवतो आणि मग ह्यामुळे काय होते, घरामध्ये ती जागा व्यापली जाते. हे पण सुद्धा वेळीच काढलं पाहिजे. 9वी गोष्ट आहे, फोनमधला डेटा, डुप्लिकेट्स फोटो. तर ह्यामुळे काय होतं, मोबाईलमध्ये भरलेला असतो, मग मेमरी कमी होते आणि आपण साफ करायचं ते कंटाळा करतो. त्याच्यामुळं काय होतं, मग तो मोबाईलही भरगच्च भरलेला असतो. हे पण काय केलं पाहिजे, वेळीच काढलं पाहिजे. चला आता पुढचं आपण 10वं बघूया. नको असलेले सबस्क्रिप्शन आणि जुने फाईल्स. तर आपले कसं, हे महिन्याला पैसे जातात आणि शिवाय आपण ते कधी वापरत पण नाही. मग ही जुन्या फाईल्स असले, नको असलेले ॲप्स असले, एकदा साफ केलं की फोन आणि आपल्या जीवनात हे दोन्ही मोकळं होतं. पुढचं आहे 11वं, किचनमधले गॅजेट्स. जे कधी आपण वापरलेले नाही ते सुद्धा वेळीच काढलं पाहिजे. पुढचं 12वं आहे, झिजलेले टॉवेल्स, बेडशीट्स. हे सर्व टाकून द्यायचं. अजून एक महत्त्वाचं म्हणजे जुन्या मासिकांचा ढीग किंवा वर्तमानपत्र. आता हे जुने मासिक ठीक आहे, वर्तमानपत्र तरी वाचतो, पण जुने मासिक आहे तर ते कुठून वाचणार आहे. ते आपण ठेवून देतो असं नसतं कपाट भरून, तर ते सुद्धा काय केले पाहिजे, टाकून दिले पाहिजे. त्याच्या पुढचं आहे लेकरांचं जुनं झालेलं खेळणं. त्यांनीसुद्धा काय होतं, घर नुसतंसं भरलं जातं, ते सुद्धा काढून टाकलं पाहिजे. आता पुढचं आहे घरातलं जुनं डेकोरेशन, जे आता आपल्याला भारीही वाटत नाही, खूप छानही वाटत नाही आणि ती नुसती अडगळ बनून राहते. हे सुद्धा काढून टाकलं पाहिजे. आणि पुढचं आहे मेलमध्ये, आपल्या जीमेलमध्ये जे साचलेले जंक्स किंवा ईमेल्स आहे ते सुद्धा डिलीट करून टाकलं पाहिजे आणि फोन कसा अगदी मोकळा केला पाहिजे. पुढचा पण आहे की धूसर फोटो किंवा डुप्लिकेट्स जे आहेत उगाच आपण फोन भरतो ते सुद्धा काय केलं पाहिजे, वेळीच काढलं पाहिजे. आणि शेवटचं आहे 18वं, जी मैत्री नको वाटते, ते जे काही विचार निगेटिव्ह असतात, आपल्याला नको वाटते, ती सुद्धा वेळीच काढून टाकलं पाहिजे किंवा नकोच मैत्री. चला मग, कशा वाटल्या तुम्हाला ह्या सर्व 18 गोष्टी जे 2026च्या अगोदर काढून टाकल्या पाहिजेत. खरं सांगू, आयुष्य पण असंच हलकं करणं म्हणजे फक्त घर साफ करणं नाही, तर मनसुद्धा साफ करणं आहे. आणि मनातून सुद्धा गोंधळ काढायचा असेल ना, तर घरातील, फोनमधील, आयुष्यातील अशा अनावश्यक गोष्टी काढणं फार गरजेचं आहे. 2026 येणारच,
पण आपण त्याचं स्वागत कसं करतो हे आपल्या हातात आहे, गोंधळात की शांत स्वच्छ हलकं मन घेऊन. तर चला, आज नाही उद्या नाही, आत्ताच एक छोटा निर्णय घ्या. जे नको आहे, जे भार आहे ते बाजूला करा. हळूहळू नाही, थोडं थोडं नाही, तर एकदाच ठामपणे. आणि मग बघा जीवन किती सुंदर आणि हलकं वाटतं. 2 दिवस मी जे ज्वारी आणि गहू उन्हामध्ये छानपैकी कडकडीत वाळून दिलं होतं. आणि आता काका चाललेच होते, म्हटलं आहे ना आता काय करू, दळून आणू. तसं आता गावाचं संपतच आलेलं होतं, तर संपल्यावर मी देत असते. आणि मग आता काका चालले, मग त्यांच्याकडे दिला मी. आणि ही आपली मेथीची भाजी. मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे मेथीची. आणि आता मी गॅस बंद करत आहे. ती शिजलेली आहे, डाळही शिजलेली आहे अगदी. दुपार झाली तसं पिल्लू बाहेर आलं आणि बसलं मातीमध्ये. त्याची आंघोळ बघा. आणि हे पिल्लांची अशी पण आंघोळ असते बरं का, मातीत लोळतात. आणि तिकडे जे आहेत ना, सातभाई म्हणतात त्याला, कर्कोशा सातभाई पण नाही, कर्कोशा. इतक्या कालाव करून राहिलेले आहे ना की बस त्याला असं काढून द्यायचा प्रयत्न करताय. आता ते बसलं धिट्ट आणि तिथंच. त्याच्या आता राहत नाही बरं का, त्याच्याही जाती फार म्हणजे क्वचित आता भेटती. पहिल्यांदा कसं त्याला सोडत नव्हती, पण आता आहे ना त्याला मोकळं सोडून दिलेलं आहे. मग तो राहतो माझ्याजवळ. मग बाहेर आलं का, मी बाहेर आले का तो पण बाहेर येतो. असं बछड्याचीच आठवण येते मला अगदी. तू कुठं होती बाई? चला मग आजचा व्लॉग कसा वाटला जरा कमेंट करा. भेटूया आपण नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.